उपाध्यक्षांसारखा जो माणूस आहे तो इतकी वर्ष भाजपकडे हे करतोय, म्हणजे ज्याला म्हणतात की कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम म्हणजे करतोय, याआधी त्यांना काय मिळत होतं? नाहीये. याआधी त्यामुळे स्थानिक बीजेपीचं पण स्वराज्य आता संस्थांचं- बीजेपीचं पण काँग्रेसीकरण व्हायला हो. सुरुवात झाली. आधीच्या ज्या निवडणुका होत्या तेव्हा पण असंच चित्र होतं, घराणेशाही देखील बघायला मिळाली. आता पण तेच झालं. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुका का म्हणायचं? आता एकूणच आता महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका झालेल्या आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं की जर आपल्याला असं प्रत्येकाचं म्हणजे मतदार असो, ब्युरोक्रॅट्स असो, विचारवंत असो किंवा कुणीही असो, चर्चा करायला लागलं की आपण त्याचा समारोप सर्व काही भाजपला पाहिजे असा करतो. म्हणजे तर हे प्रत्येक पक्षाला आता हे त्याविषयी- किती दिवस करणार आहोत बरोबर. आपण? प्रत्येकच त्यामुळं पक्षाला आता राजकारणाची पुनर्मांडणी करताना हे सर्वच पक्षांनी आपली पुढची वाटचाल कशी करायची याविषयी ठरवण्याची वेळ आलेली आहे. बरोबर. मी आपल्याला एक आठवण सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांची त्यांच्या मृत्यूपूर्वी शेवटची मुलाखत मी घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मोदींचा उदय आणि मोदी लाट याविषयी मी त्यांना विचारलं की तुम्ही आयुष्यभर पुरोगामी विचार, शेतकऱ्यांचं कल्याण याच्यात घालवलं, मोदींच्या विजयाचं विश्लेषण तुम्ही कसं करता? तर त्यांनी सांगितलं की शेतकरी कामगार पक्षासह राज्यातल्या सर्व देशातल्या सर्व पक्षांनी हे जगाच्या बदलाकडं, नव्या पिढीच्या बदलाकडं, सामाजिक बदलाकडं कधीच गांभीर्यानं बघितलं नाही. संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षानं ते बघितलं आणि त्यामुळं 2 खासदारावरून हा पक्ष देशाचं नेतृत्व करायला निघाला. अगदी. त्यामुळे प्रत्येकच निवडणूक भाजप सिरियसली घेतो असं म्हटलं जातं आणि बाकीचे गाफील राहतात का? मग गाफील राहतात सुद्धा, गाफील ठेवलं सुद्धा जातं. तुम्ही जर ह्या निवडणुकीत बघितलं तर अगदी 2 महिने आधीपर्यंत राजसाहेब आणि देवेंद्रजी भेटत होते. अगदी 4 महिने आधी तर 100% कोणाबरोबर जावं असं चर्चा होती. त्यांनी असंही सांगितलं की म्हणजे आमच्याच मुलाखतीत फडणवीसांनी सांगितलं की निवडणुका झाल्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंना चहा प्यायला पण भेटू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे एक मिनिट. विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकमेकांविषयी अविश्वास कसा राहील हे भाजपने व्यवस्थित कंट्रोल मध्ये ठेवलं. विरोधी पक्ष त्याला सगळे नेते पूर्णपणे अपयशी ठरले. पहिलं कारण. दुसरं, भाजप निवडणुकीमध्ये गैरवापर करतं का? तर करतं. याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाहीये. कुठले पक्ष नाही करत असाही एक्झॅक्टली. मुद्दा आहे. मला तेच म्हणलं की कोण नाही करत. कमी शेण खाल्लं का जास्त शेण खाल्लं हाच प्रश्न आहे पहिलं. दुसरं, पण ते करत असताना त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचा तळागाळातला कार्यकर्ता काम करत असतो तो, संघाची वेगळी युनिक, अनेक हिंदुत्वादी संघटनांचं युनिक आणि हिंदुत्वाचं कार्ड वापरणं, हिंदुत्वाचं सर्वाधिक नुकसान करून सुद्धा हिंदुत्वाशी सहानुभूती तयार करणं मनात, हे जे भाजपला जमतं ते बाकी कोणाचे नेते करतच नाहीयेत. आपण कमेंट घेऊया तिकडून. हनुमंत पवार सर आहेत आपल्या सोबत. स्वागत आहे सर तुमचं. आणि महाजन सर सोबत देखील जोडले जात आहेत. हिंदुत्वाचं कार्ड खरंच यावेळेला यशस्वी ठरलंय असं वाटतंय किंवा काँग्रेसचं आतापर्यंतच्या निकालाबद्दलचं विश्लेषण? महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस ठामपणे भारतीय जनता पक्षाला लढतो यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलं. अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल किंवा लातूरमध्ये आलेली खणखणीत सत्ता असेल, 3 नंबरला नगरसेवकाची संख्या काँग्रेसची आहे. तुम्ही मुद्दा म्हणून ती दाखवली पाहिजे. 11 वर्षे आम्ही विरोधात आहोत. सगळ्या ईडी सीबीआय झाले, आमचे सगळे नेते घेऊन झाले, साम दाम दंडविधी सगळं वापरून झाल्यानंतर सुद्धा अकोला असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, लातूर मधली सत्ता असेल, हे सगळं होत असताना काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून ठामपणे उभा आहे. काँग्रेस लढतो आहे. मुंबईमध्ये 15पेक्षा जास्त जागेवर आम्ही दोन्ही शक्तींच्या विरोधात, ना आम्ही जातीचा मुद्दा केला, ना धर्माचा मुद्दा केला, ना प्रादेशिकतेचा मुद्दा केला. मुंबईकरांच्या प्रश्नावर, सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर महाराष्ट्रभरातल्या महानगरपालिकामध्ये आम्ही लढतोय. यश मिळतंय. भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असेल हा संदेश या निवडणुकीतून आम्ही या निवडणुकांमध्ये जर
प्रचाराचा धडाका पाहिला तर त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे धुरीण नेते म्हणून पाहिले जातात ते काहीसे पिछाडीवर होते, अशी ही चर्चा होती. नाही, एक फक्त प्रश्न पूर्ण करते. काँग्रेस काहीशी पॅसिव्ह आहे प्रचारामध्ये, अशी सुद्धा चर्चा होती. पण काँग्रेसचा आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकांमधला जो परफॉर्मन्स आहे तो निश्चित दखल घेण्यासारखा आहे. काय होतं, एक नरेटिव्ह भारतीय जनता पक्षाकडून पसरवलं जातं. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी 71 सभा घेतल्या, 29 महानगरपालिका क्षेत्रात 71 सभा घेतल्या. विश्वजित कदमांनी सांगली पिंजूर काढली, बंटी पाटलांनी कोल्हापूरची सगळी जबाबदारी घेतली होती. अमित देशमुखांच्या इथे स्वतः ते ठाण मांडून बसलेले होते. वर्षाताई गायकवाड असतील, आमच्या यशोमतीताई ठाकूर असतील, धानोरकरताई असतील, वडेट्टीवार साहेब असतील, सगळी माणसं आपापल्या भागामध्ये आपापले किल्ले लढवत होते. मी स्वतः 41 सभा प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत. काँग्रेसला दाखवत का नाहीत लोक, हा आमचा प्रश्न आहे. काँग्रेस रस्त्यावर आहे. तर सध्या आपण दृश्य पाहतोय, जल्लोष सुरू झालेला आहे. जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्याकडून जल्लोष केला जातोय. मुंबईमध्ये 17 जागांची मतमोजणी अजूनही सुरू झालेली नाहीये. एबीपी माझावरचे आकडे सगळ्यात जास्त विश्वासार्ह आहेत. पण एक महत्वाची अपडेट, मुंबई महानगरपालिकेसारखी महत्वाची जागा जिकडे 17 ठिकाणी अजून मतमोजणी सुरू झालेली नाहीये. मतमोजणीचे हे सगळ्यात वेगवान अपडेट एबीपी माझावर असे सुरू राहतील. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा.